सध्याच्या फ्लॅट संस्कृतीमुळे माणुसकीची आणि जिव्हाळ्याची दारं बंद झाली आहेत। पूर्वी मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडण्यापूर्वीच आजोळी मामा मामीच्या घरी जाण्याचे वेध लागलेले असत आणि आजोळी गेल्यानंतर उन्हाळी सुट्टीत मामा मामी आजी आजोबांकडून केलं जाणारं कौतुक आता इतिहास जमा झालंय। आजोळी केलेल्या सालपापड्या, भातवड्या, उडदाचे पापड चुलीवरील निखाऱ्यावर भाजून कच्च्या शेंगदाण्याबरोबर खाण्याची मजा काही औरच होती। पण आता याच पापड भातवडी या मराठमोळ्या खाद्यपदार्थांना राजस्थानी नाश्त्याच्या माध्यमातून राजू रूपचंद खंडेलवाल आणि मांगीलाल खंडेलवाल या परप्रांतीय कुटुंबियांनी लोकप्रियता मिळवून दिली आहे। राजू खंडेलवाल यांचं राजस्थानी नाश्ता सेंटर भाऊसिंगजी रोडवरील अजब पुस्तकालयासमोर असणाऱ्या वैद्य बोंगार्डे यांच्या दवाखान्याच्या दारात सुरू आहे। या ठिकाणी प्रखर निखाऱ्यावर भाजलेले पापड, सालपापड्या, भातवडी आणि या सर्वांचं मिक्स अशा प्रकारात इथं ही डिश मिळते। साधा आणि मसाला खाकरा, भातवडी, पापडाची प्लेट 10 रुपयाला तर मिक्सची प्लेट 50 रुपयाला मिळते। या आगळ्या वेगळ्या राजस्थानी नाश्त्याला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो अशी माहिती राजू खंडेलवाल यांनी दिली आहे। गेले 60 वर्ष माझे वडील कोल्हापूरमध्ये हा धंदा चालू केलेला आहे आणि ही माझी दुसरी पिढी आहे आणि कोल्हापुरामध्ये हे एकमेव आपला राजस्थानी नाश्ता हा मिळत आहे आणि यामध्ये गिराकांचा प्रतिसाद अतिउत्तम आहे आणि यामध्ये आमचे वैशिष्ट्य आहे की बाबा पापड आणि भातोडी आम्ही स्वतः घरात बनवतो आणि आपण हे विकतोय। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे एक्स्ट्रा मिश्रण वगैरे कुठलंही न करता एकदम सिंपल आणि गिराकांना चवीनं हे रोज लागणारे व्हेरायटी आपण बनवतोय। निखाऱ्यावर भाजलेल्या या पदार्थांवर तुपाचा हात आणि त्यावर चटणीचा शिडकावा त्यामुळे या पदार्थाची लज्जत अधिकच वाढते। याच प्रकारचं राजस्थानी नाश्ता सेंटर केशवराव भोसले नाट्यगृहानजीकच्या खाऊ गल्लीतही सुरू आहे। राजू खंडेलवाल यांचे जवळचे नातेवाईक पापालाल खंडेलवाल हे सेंटर चालवतात। इथंही खवय्यांची कायम गर्दी असते। यावरूनच पापड, सालपापडी या मराठमोळ्या खाद्यपदार्थांसह खाकराही खवय्यात लोकप्रिय झाला आहे हेच दिसून येतं।